लग्नाआधी ना पार्थने मला म्हटलं होतं की लग्न झाल्यावर तुला इथलं सगळं सणावारांचं देवांचं करावं लागेल. एकतर आमचं लव्ह मॅरेज आहे, तो विदर्भातला आहे आणि मी पश्चिम महाराष्ट्रातली, त्यामुळे इथल्या पद्धती मला काहीच माहिती नव्हत्या. पण मी म्हटलं की मी शिकून घेईल आणि त्याने म्हटलं की तू काळजी नको करू, मी तुझ्यासोबत आहे, आपण दोघांनी मिळून हे करू. तर अभ्यंगस्नान होतं, त्याच्यामुळे मग मी त्याला उठणं लावून दिलं आणि त्याच्यानंतर त्याने पण मला लावून दिलं, जे की युजली होत नाही. कदाचित हेच एकत्र मिळून करणं असेल. त्याचा व्हिडिओ कॅप्चर करायचा माझ्याकडून राहून गेला. सगळं आवरल्यावर पटकन घर झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर आंघोळ केली. मस्तपैकी माझं सकाळचं जे लिंबू पाणी असतं ना ते मी घेतलं आणि त्याच्यानंतर आईंनी आज नाश्त्यासाठी दही वडे केले होते आणि ते इतके सुंदर झाले होते ना. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही करायला गेलो ती म्हणजे शॉपिंग करायला. तिथे खूप सारे ड्रेसेस मी ट्राय केले आणि एक खूप मस्त गोष्ट घडली माझ्यासोबत आज. ते म्हणजे एक ताई मला भेटल्या, ऋतुजा म्हणून. त्यांनी मला म्हटलं की तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओज बनवताना मी तुम्हाला फॉलो केलं आहे, तुम्ही अकोल्यात आले, मला माहिती होतं, सो मला ओळखीचा चेहरा वाटला आणि मला इतकं भारी वाटलं ना. कारण की घरातले सोडले तर बाहेरचं असं कोणीतरी पहिल्यांदा मला विचारलं की तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवता. सो त्यांना भेटून मला खूप जास्त भारी वाटलं. बाय द वे, माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.